सामान्य विज्ञान इयत्ता 8वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 17 मानवनिर्मित पदार्थ. प्रश्न पहिला, शोधा म्हणजे सापडेल. प्लॅस्टिकमध्ये टिंबटिंब हा गुणधर्म आहे म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो. आकार येता. मोटार गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग करतात. टेफ्लॉन. थर्मोकॉल. टिंबटिंब तापमानाला द्रव अवस्थेत जातो. याचं उत्तर आहे 100 सेंटीग्रेड हून अधिक. टिंबटिंब काच पाण्यात विरघळते. जलकाच किंवा वॉटर ग्लास किंवा अल्कली सिलिकेट काच. 2. माझा जोडीदार कोण? स्तंभ ब स्तंभ. स्तंभामध्ये आहे शिसेयुक्त काच. याचं उत्तर आहे विद्युत बल्ब. 2. बॅकेलाइट. याचं उत्तर आहे इलेक्ट्रिक स्विच. 3. थर्मोकॉल. याचं उत्तर आहे प्लेट्स. 4. प्रकाशीय काच दुर्बीण. आणि 5. पॉलिप्रोपिलीन चटया. प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. थर्मोकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात? उत्तर, पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थापासून थर्मोकोल बनवला जातो. पीव्हीसीचे उपयोग लिहा. उत्तर, पीव्हीसी म्हणजेच पॉलिव्हिनाइल क्लोराइड हे बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते. पुढे काही वस्तूंची नावे दिली आहेत. त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा. त्या वस्तू आहेत चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी आणि लेखणी. आपणाला याचं वर्गीकरण करायचं आहे. त्या कोणत्या ह्याच्यापासून तयार होतात. वस्तू, निसर्गनिर्मित कच्चा माल आणि मानवनिर्मित कच्चा माल या पद्धतीनं या वस्तूचं वर्गीकरण दिलेलं आहे. त्या वस्तू कशापासून बनल्या आहेत त्या आपणाला या तक्त्यावरून लिहिता येईल. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत? उत्तर, काचेतील प्रमुख घटक सिलिका आणि सिलिकेट हे आहेत. प्लॅस्टिक कसे तयार करतात? उत्तर, नैसर्गिक वायू, क्रूड तेल, दगडी कोळसा, खनिजे आणि वनस्पती अशा विविध नैसर्गिक पदार्थापासून प्लॅस्टिक उत्पादन केले जाते. 2. सर्वात सुरुवातीला पहिले संश्लेषित प्लॅस्टिक हे सेल्युलोज या वनस्पती आणि झाडांपासून मिळणाऱ्या पदार्थापासून बनवले गेले. हे सेल्युलोज काही रसायनासोबत तापवल्यानंतर त्यापासून प्लॅस्टिकसारखा पदार्थ तयार झाला. त्यानंतरच्या काळात नैसर्गिक वायू, क्रूड तेल आणि दगडी कोळशात असणाऱ्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून प्लॅस्टिक निर्मिती करण्यात येऊ लागली. साध्या व समान रेणूंच्या साखळीने प्लॅस्टिकची रचना झालेली असते. या साखळ्यांना पॉलिमर असे म्हणतात. म्हणूनच निरनिराळ्या प्रकारच्या प्लॅस्टिकची नावे पॉलीने सुरू होते. उदाहरणार्थ पॉलिइथिलीन, पॉलिप्रोपिलीन, पॉलिस्टायरीन इत्यादी. फरक स्पष्ट करा. मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ. उष्मामृदू प्लॅस्टिक व उष्माद्रव प्लॅस्टिक. आपण पहिल्यांदा मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ यांच्यामधील फरक पाहूया. मानवनिर्मित पदार्थ प्रयोगशाळेत प्रक्रिया करून बनवले जातात. निसर्गातील साधनसंपदा वापरून निसर्गनिर्मित पदार्थ बनलेले असतात. मानवनिर्मित पदार्थ जास्त टिकाऊ असतात. त्यांच्या टिकाऊपणाची कालमर्यादा बरीच जास्त असते. तर निसर्गनिर्मित पदार्थ जास्त टिकू शकत नाहीत. त्यांच्या टिकाऊपणाची कालमर्यादा बरीच कमी असते. तिसरा आहे, मानवनिर्मित पदार्थाची देखभाल करणे सोपे असते. त्यांना चांगल्या अवस्थेत टिकवणे सहज शक्य होते. पण निसर्गनिर्मित पदार्थ टिकवणे आणि त्यांची देखभाल करणे अवघड असते. त्यांना चांगल्या अवस्थेत टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात लक्ष ठेवावे लागते. चौथा आहे, मानवनिर्मित पदार्थ अशाश्वत असतात. त्यामुळे त्यांचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत असतो. उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक, थर्मोकोल, रबर इत्यादी. निसर्गनिर्मित पदार्थ शाश्वत असतात. पर्यावरणावर विघातक परिणाम होत नाही. उदाहरणार्थ सुती कापड, रेशीम, लाकूड इत्यादी.
उष्मामृदू प्लॅस्टिक व उष्माद्रुत प्लॅस्टिक यामधील फरक आपण आता पाहूया। उष्मामृदू प्लॅस्टिक आणि उष्माद्रुत प्लॅस्टिक। ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्या प्लॅस्टिकला उष्मामृदू प्लॅस्टिक किंवा थर्मोप्लॅस्टिक असे म्हणतात। ज्या प्लॅस्टिकला एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्या प्लॅस्टिकला उष्माद्रुत प्लॅस्टिक किंवा थर्मोसेटिंग प्लॅस्टिक असे म्हणतात। उष्मामृदू प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करता येते। उदाहरणार्थ PVC, पॉलिव्हिनाइल क्लोराइड PS, पॉलिस्टायरीन PE, पॉलिइथिलीन PP, पॉलिप्रोपिलीन। उष्माद्रुत प्लॅस्टिकचा एकदा वापरल्यानंतर पुन्हा उपयोग करता येत नाही। प्रश्न 5 खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थांचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा। 1 प्लॅस्टिक, 2 काच, 3 थर्मोकोल। उत्तर प्लॅस्टिक। प्लॅस्टिक कोणत्याही परिसंस्थेत टाकले तरी ते पुढची कित्येक वर्ष तसेच न बदलता पडून राहते। यांच्या विल्हेवाटीसाठी काहीही उपाय नाहीत, त्यामुळे पर्यावरणात खूप प्रदूषण होते। 2 जर प्लॅस्टिक पाण्यात फेकले तर जलचर प्राण्यांची हानी होते। 3 जर प्लॅस्टिक जाळले तर त्यात तयार होणारा वायू अतिशय विषारी असतो, त्याने मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होऊ शकते। दुसरा आहे काच। काच निर्मिती सुमारे 1500 अंश सेंटीग्रेड या उच्च तापमानाला करण्यात येते। त्या इंधनाच्या ज्वलनामुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे वायू वातावरणात सोडले जातात। या वायूंमुळे हरितगृह परिणाम होतो। तसेच काच हा अविघटनशील पदार्थ असल्याने त्यापासून प्रदूषण होते। 3 थर्मोकोल। एक थर्मोकोलमध्ये कर्करोगजन्य स्टायरीनचा काही अंश असतो। थर्मोकोलच्या प्रदीर्घ सानिध्यात असल्यास अशा व्यक्तींना रक्ताचा कर्करोग म्हणजेच ल्युकेमिया होऊ शकतो। 2 जर थर्मोकोल जाळला तर त्यापासून विषारी वायू निर्माण होतो, त्यामुळे हवा प्रदूषण होते। प्लॅस्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल? उत्तर 1 प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा। काही ठिकाणी टाकाऊ प्लॅस्टिकपासून रस्ते बांधणी करण्यात येते। अशा ठिकाणी जुन्या आणि वापरलेल्या प्लॅस्टिकची विक्री केल्यास चांगले मूल्य देखील मिळते। 2 प्लॅस्टिकच्या ऐवजी अन्य पर्यावरणास हानी पोहोचवणार नाहीत असे पर्याय वापरावेत। 3 प्लॅस्टिकमुळे होत असलेली हानी लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यामुळे सामान्य माणसाला प्लॅस्टिक वापराबाबत योग्य मार्गदर्शन होईल।
प्रश्न 6 आहे, टिपा लिहा. काच निर्मिती. उत्तर 1. वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण भट्टीमध्ये तापवण्यात येते. 2. सुमारे 1700 अंश सेंटीग्रेड तापमानाला वाळू म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साईड वितळते. 3. हे मिश्रण कमी तापमानावर वितळावे म्हणून त्यात टाकाऊ काचेचे तुकडे घालण्यात येतात. 4. यामुळे हे मिश्रण 850 अंश सेंटीग्रेड या तापमानाला वितळू लागते. 5. मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूप होतात. त्यानंतर हे मिश्रण 1500 अंश सेंटीग्रेडपर्यंत तापवून एकदम थंड केले जाते. आणि 6. हे मिश्रण थंड केल्यानंतर स्फटिक रूपात जात नाही, परंतु त्याचे एकजिन्सी अस्फटिक पारदर्शक रूप होते. आ. प्रकाशीय काच. उत्तर प्रकाशीय काच ही अतिशय शुद्ध आणि पारदर्शक असणे आवश्यक असते. तिचा वापर भिंगे, चष्मे, सूक्ष्मदर्शकाची भिंगे अशा ठिकाणी केला जातो. 2. प्रकाशीय काच ही वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून तयार केली जाते. प्लॅस्टिकचे उपयोग. उत्तर 1. थर्मोप्लॅस्टिक प्रकारचे प्लॅस्टिक पुढील प्रकारे वापरण्यात येते. 1. पॉलिव्हिनाइल क्लोराईड किंवा PVC हे बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते. 2. पॉलिइथिलीन प्रकारचे प्लॅस्टिक वापरून दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप इत्यादी बनवले जाते. 2. थर्मोसेटिंग प्रकारचे प्लॅस्टिक पुढील प्रकारे वापरण्यात येते. 1. बँकेलाइट या प्लॅस्टिकचा वापर रेडिओ, TV, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडलवरील आवरण इत्यादी बनवण्यासाठी होतो. 2. पॉलियुरेथेन या प्लॅस्टिकचा उपयोग सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांची सीट्स इत्यादींसाठी होतो. 3. पॉलिएस्टर या प्लॅस्टिकपासून तंतुकाच, लेझर प्रिंटरचे टोनर्स, कापड इत्यादी बनवले जाते.